पुणे, हडपसर, आळंदी, चाकण, मनसर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक रोड असा हा प्रकल्प होता. पण आता त्याचा उल्लेख शिवाजीरावांनी केला. आता नवीन रेल्वे मंत्र्यांनी जीएमआरटीचं कारण सांगून या प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुणे, चाकण, अहिल्यानगर, शिर्डी, कुलतांबा, निंबळक आणि नाशिक रोड असा नवीन हा मार्ग निश्चित केलेला आहे. आणि त्याच्यामुळं आज हा प्रकल्प आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या प्रकल्पापासून आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरामध्ये जी येणारी समृद्धी आहे, होणारी प्रगती आहे, त्या प्रगतीपासून वंचित त्या ठिकाणी राहावं लागणार. आणि म्हणून या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे DPR तयार झालेला आहे, सबमिट झालेला आहे. आणि तो जर पुढे गेला तर कायमच आपल्याला या प्रकल्पापासून वंचित राहावं लागेल. आणि म्हणून कुठलाही पक्ष, कुठलंही राजकारण, कुठल्याही गोष्टी पुढे न आणता एकत्रितपणानं आपण सगळ्यांनी हा प्रकल्प आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे, मूळ प्रकल्पाचा जो DPR होता किंवा आराखडा होता त्याच्याप्रमाणे हा प्रकल्प झाला पाहिजे, जेणेकरून प्रवाशांची पण वाहतूक होईल, 2 तासात पुण्यावरून नाशिकला पोहोचता येईल आणि शेतीचा सुद्धा माल हा जलद गतीनं मार्केटपर्यंत कसा पोहोचेल ही गोष्ट त्याच्या आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला आज इथं बोलवलंय. आपण काय लगेच उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे असं काय बांधलं नाही. तर याच्या संदर्भामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना विनंती करून भेट घेऊन त्यांच्याबरोबर एक बैठक आपण त्याच्यामध्ये करू. आणि ती बैठक झाल्याच्या नंतर त्यांना आपली ही जी रास्त मागणी आहे ती रास्त मागणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्याच बरोबर दिल्लीचे जे रेल्वे मंत्री त्या रेल्वे मंत्र्यांना महाराष्ट्रातले काही खासदार, प्रभावी खासदार त्यांना घेऊन माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री, माननीय पंतप्रधान यांना भेटून आपली ही भूमिका त्यांच्या समोर मांडायचं काम आपण आगामी काळामध्ये सगळेजण मिळून करूया. आणि हे सगळं केल्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या नाही तर मग नंतर काय करायचं
मग आंदोलन हा एक मार्ग आहे, बाकीचे अनेक मार्ग आहेत. त्या मार्गाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करून आपल्याला या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे. कारण हा काही फक्त कोणाच्या प्रतिष्ठेसाठी नाही, तर या भागातून जाणारे पॅसेंजर आज आपण पाहतो, पुण्यापासून जर नाशिकला जायचं असेल तर किती तास आपल्याला लागतात. वाहतुकीमुळं काय झालं, आज समृद्धी महामार्गामुळे किती जलद ट्रॅफिक झालेली आहे, पण आपल्याला सिग्नललाच खाली उतरावं लागतं. आणि सिग्नल पासून म्हणजे समजा नागपूरहून येताना किंवा मुंबई त्या मार्गाने येताना सिग्नलवरून खाली उतरून आपल्याला इकडे यावं लागतं. आणि म्हणून ते करण्याच्या ऐवजी हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्रितपणाने प्रयत्न करू. आपल्यालाही कोणाला